बाय नमस्कार. नमस्कार. एकदा परिचय दे तुझा. तेजस ताराचंद करडिली. कुठं आहे सध्या आपण? मळ्यामध्ये शेतात आहे गिडेगावच्या ना? गिडेगावचं येतं ना तुम्हाला? हो. बरं, एक 2 दिवसापूर्वी मैदान पार पडलं तुमच्या या परिसरामध्ये आणि चांगलं मैदान पार पडलं. अशातच हे वासरू जे बिनजोडच्या शर्यतीसाठी तुम्ही गाजवलं, ज्याचा कार्यकाळ 21 बिनजोड तुम्ही सांगताय की चांगले गेले, मग त्या मैदानात त्या ठिकाणी काढलं नाही किंवा 3 फेऱ्याच्या मैदानात तुम्ही त्याला आणत नाही. एकदा परिचय करून दे ना पाया वासराचा. काय नाव वासराचं? रुबाब. रुबाब. बरं, कुठल्या खांदी पळतं? दोन्ही खांदी पळत. दोन्ही खांदी. आता बिनजोडलाच तुम्ही हाणायचं कारण काय मग? त्याचं वय कमी असल्यामुळं आम्ही त्याला 3 फेऱ्यात अजून काढलं नाही. बरं, कुठली खरेदी होती? ही पंढरपूर. गाडीतून खरेदी केला? हो, यात्राला. याच्या व्यतिरिक्त कुठले कुठले बैल आहे? हा कुठला बैल आहे? हा पाकुळी. पाकुळी. बरं, बैलांचे नाव बी युनिक ठेवलेले. आणि इकडं पाठीमागं जुळ्या. आणि घोड्याचं काय नाव? चेतक. घोडा एकदम भरधास्त आहे. हो. घोडा किती वर्षाचा आहे बरं साधारण? साधारण 3 वर्षाच्या. 3 वर्षाचा. हो. बरं, वासराचं करिअर थोडक्यात सांग. किती वर्षाचं सध्या? वासरू 17-18 महिन्याचं. 17-18 महिन्याचा आहे. म्हणजे खरेदी केला त्याला किती दिवस झाले साधारण तुमच्याकडे येऊन? साधारण कार्तिकीला खरेदी केला आपण. कार्तिकीला खरेदी केलेला आहे. विठ्ठलाच्या कृपेने वासरू लाभलं म्हणावं लागेल. आणि खरेदी केल्यानंतर आता किती दिवसापासून बिनजोड चालू आहे त्याच्या? तो 6 महिन्यापासून. 6 महिन्यापासून. आता ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं 21 बिनजोड झाले, ते 21 बिनजोड म्हणजे निकाल राहिला चांगला? हो. कोण बघतो गोठ्यावरती नियोजन? गोट्यावरचे नियोजन सगळे बघतात. फॅमिली बघते पूर्ण? सगळी फॅमिली. बरोबर. आता दावण मोठी आहे. हो. बाकी गाई म्हशी बैल घोडा सगळं काही आहे. आयोजक हे 2 दिवसापूर्वी मैदान पार पडलं होतं, एक पारदर्शक मैदान. आणि ज्या मैदानाची अखंड महाराष्ट्रभर चर्चा झाली, अशा मैदानाचे आयोजक आहे आपल्यासोबत बबन दादा आहे. चर्चा करूया दादासोबत. द्या. बबन दादा लंगे पाटील, नमस्कार. राम राम. काय सांगाल दादा? मैदानाविषयी तर चर्चा बरीच झाली. चांगलं मैदान पार पाडलं, पण आता ज्या वासराजवळ आपण उभा आहे, काय खासियत वासराची? वासरू आता कार्तिकीला घेतलं त्यांनी आणि चांगल्या बिनजोड केल्या त्यांनी. आमच्या परिसरात बिनजोड अतिशय उत्कृष्ट केल्या. आणि चालूच आहे त्याचं बिनजोडचं नियोजन. अजून करतोयच ती बिनजोड हाकीतोच. काय इतिहास आहे बरं? ऑफ कॅमेरा तुम्ही सांगितलं की बा एक 3री पिढी आता त्यांचे, म्हणजे काय झालं एक कुटुंब. तसं आमच्या परिसरात तालुक्यात जर जुन्या तांग्यावाले कोणी गाडा मालक म्हणलं तर पूर्वी लक्ष्मण पाटील करडिले म्हणजे ह्या कुटुंबाचे मेन प्रमुख. त्याच्यानंतर त्यांना 3 मुलं. त्या 3 मुलाने बी त्यांचं वडिलाचा तो नाच जोपासला. ती पिढी गेली ना. आता त्यांचे बी मुलं, 3 भावाची मुलं, ते बी तांग्यात आज सगळे गाडा मालक म्हणून काम करतात. सगळ्याकडे बैल घोडी सगळं जिथले ते व्यवस्थित त्यांचं. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही सांगता की बा या परिसरामध्ये एक मोठं नाव होतं गाडा. हो, आज नाव चांगलं आहे. आणि आज पण ते नाव, ती परंपरा चालू ठेवलेली. आता त्यांचे नातू आहे. आता जे वासरू ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की बा 21 बिनजोड त्याच्या चांगल्या झाल्या. बरोबर आहे. अजून काय इतिहास वासराबद्दल सांगा? वासराची क्वालिटी चांगली आहे. चांगल्या बिनजोडला गती लावतं. उत्कृष्ट निकाल घेतले त्यांनी, विजयच केले सगळे. आणि पुढं आता 3 फेऱ्यात पळवणार आहे त्याला आम्ही. आता हे बाकी जे 2 बैल आहे, काय नाव म्हटलं यांचं? पलीकडचे पाकुळी आणि हा जुळ्या. यांचा काय इतिहास आहे दादा? यांचा पाकुळी हा बैल असा आहे, घोड्या बैल पब्लिकचा म्हणजे बिनजोडचा तसं ते बादशाच. पब्लिकला ठाम पाळणारा बैल आहे तो. महाराष्ट्र म्हणजे बिनजोडला नाशिक नगर, इकडं संभाजीनगर, सगळीकडं एकदम उत्कृष्ट पळायला बैल ती. बिनजोडवर फोकस का नेमकं? कारण 3 फेऱ्याचे मैदान किंवा शंकरपट असेल सेकंदाचे. काय झालंय 3 फेऱ्याचं आमच्याकडे पूर्वीपासून हा बिनजोडचाच विषय होता. आता हे मध्ये बंदीच्या काळानंतर शासनाच्या परवानग्या मिळाल्या, या सगळ्या गोष्टी झाल्या. तर आमच्याकडे सगळ्या असं काही मैदान भरत नव्हते. गावच्या यात्रेच्या निमित्त मैदान भरायचे आणि मग यात्रेच्या मैदानात जायचं, मग तो एक आनंद असायचा. असं आता या मैदानाचं कसं झालं, आता मैदान कधी यात्रेचे राहते बरेचसे, काही असं एकत्र 4-2 जण येऊन मैदानं करतात असं. दादा वासरू थोडक्यात दाखवा, कारण ज्या पद्धतीने बिनजोडच्या शर्यतीत चांगलं पळतं आहे वासरूचा
खांदा बांधा या सगळ्या गोष्टी दाखवा. काय कशा झालं पद्धतीने वासरू पाहिजे? प्रथमतः वासराचं आहे ना, जुने गाडा मला हो सांगतो ना, प्रथमतः वासराची सगळ्यात महत्वाची जी शिंगडी आहे, आमच्या हिशोबाने ही एकदम बारीक आहे. बर आणि खांद्याची जी त्याची साईज असते ही एकदम मधोमध्ये व्यवस्थित आहे, सरळ जे पाहिजे ते. आणि त्याची छाती बिती वयाच्या हिशोबाने ती व्यवस्थित आहे. त्याच्यानंतर मागची त्याची लांबी बिंबी साकण चौक जे आपण अभ्यास करून घेतो ना, त्या सगळ्या गोष्टी त्याच्या जिथल्या तिथे आहे. बरोबर. असं कुठं म्हणायचं काम नाही त्याला का त्याला काही उलशी कुठं असं आहे तसं, असं काही बोलायचं विषयच नाही त्याच्यात. बर आता याला खुराक काय चालू आहे दादा? गोठ्यावरती नियोजन चांगले, गोठा मोठा आहे भरपूर, गाई म्हशी घोडा बैल सगळंच दावणीला आहे. काय त्याला खुराक सध्या? खुराक आता सध्या डाळ आणि गव्हाचं पीठ. हां बाकी दूध वगैरे? दूध आहे, थोडं दूध देतोय त्याला. बरं त्या मालकाकडनंच जाणून घेऊन नेमकं काय काय खुराक त्याला गोठ्यावरती कसं नियोजन असतं गोठ्यावरती? गोट्यावरती तो खुराक म्हणलं तर संध्याकाळी तो खुराकाची आतुरतेने वाट बघत असतो. हां पण काय काय खुराकमध्ये काय काय थोडक्यात? त्याला खुराकमध्ये आपण डाळ देतो, उडीद डाळ. उडीद डाळ, उडीद चुनी, दूध वगैरे? दूध थोडं पाजतो. हां अंडे बिंडे काही नाही, काहीच नाही बाकी. बरं ज्या पद्धतीने आजोबा नाद घेऊन पुढं चालले, नंतर वडिलांनी नाद केला, तू करतोय. हो. एक बैलगाडा शर्यतीकडे कसं बघतो? कॉलेज वगैरे झालं? हो. मग बैलगाडा शर्यतीकडे कसं बघतो? आहे का? बैलगाडा शर्यत एक नाद म्हणून करतो आम्ही फक्त. बरं रक्तात नाद आहे. हो. बरं चालतं, शुभेच्छा असेल. एक चांगलं वासरू घडवण्यात त्या ठिकाणी कष्ट आहे आणि घडतं आहे वासरू. एकदा नक्कीच 3 फेऱ्याच्या मैदानात काढा. ज्या पद्धतीने बिनजोडला वासरू पळतं आहे तर 100% वासरू हे 3 फेऱ्याच्या मैदानाला पण चांगलं पळल. बरं चालतं, शुभेच्छा राहतील. मुलं पण आहे, शाळकरी मुलं आहे, लहान मुलं आहे आणि ते एकदम कपडे बिपडे झगमागाट करून आले, मुलाखत घ्यायच्या हिशोबाने चाले. द्यावर माईक द्या त्यांच्याकडं. काय नाव रे बाळा तुझं? राजवीर. पूर्ण नाव सांग. राजवीर सतीश करडिले. राजवीर सतीश करडिले. कितवीला आहे शाळेत? 7वीला आहे. हे बुटं बिटं घालून आले तुम्ही, तुम्हाला माहिती होतं मुलाखत करायची वासराची? हां बरं. कोणता बैल आवडतो रे? घरचेच आवडता. कितवीला जात शाळेत? 7वीला. मैदानावर जाता का? मग आता परवा मैदान जे झालं त्या मैदानावर गेले होते, मग गेलतो का? आवडलं का मैदान? आवडतं बघायला? मोबाईलवरती बघता का? चला, शाळेतल्या मुलांना पण नाद आहे. आता परंपराच पिढ्या चालू आहे म्हटल्याच्यानंतर हे भविष्य आहे आणि चांगल्यारीत्या बैल घडवण्यात ही दावण यशस्वी आहे. शुभेच्छा असतील तुम्हाला. धन्यवाद.